आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। उद्धव ठाकरे यांची परभणी शहरात 23 एप्रिल रोजी जाहीर सभा। परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारार्थ 23 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता परभणी शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या नेते मंडळीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भक्कम तयारी सुरू केली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळाची पाहणी। परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरात मोकळ्या जागेत 20 एप्रिल शनिवार रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आल्याने आज दिनांक 16 एप्रिल मंगळवार रोजी महायुतीचे नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सभास्थळांची परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी केली। परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 20 एप्रिल शनिवार रोजी सकाळी 9 वाजता परभणी शहरातील पाथरी रस्त्यावरील लक्ष्मीनगरी परिसरात मोकळ्या जागेत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे। त्यानिमित्त जोरदार तयारी सुरू असून मंगळवारी महायुतीचे वरिष्ठ नेते व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सभास्थळांची पाहणी केली। यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, संजय केनेकर, धनंजय कुलकर्णी, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राजेश देशमुख, आनंद भरोसे, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशीसह आदी मान्यवर उपस्थित होते। गंगाखेड तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। गंगाखेड तालुक्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोठ्या प्रमाणात गारपीट, वादळी वाऱ्यासह पावसाने खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे व मजुरी करणाऱ्या गोरगरिबांच्या घरांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। 12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता वादळी वाऱ्यांचे आगमन होताच लाईटसाठी बसवण्यात आलेली महावितरणची उभी असलेली डीपीसुद्धा आडवी जमीनवरच कोसळली। वादळ वाऱ्याचा तडाखा पाहता अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये गारपिटीसह वारा असल्यामुळे शेतामधील पाण्याच्या टाक्यासुद्धा चिरून उद्ध्वस्त झाल्या आहेत। शेतातील नुकसान पाहता शेतामधील राहण्यासाठी असलेली पत्रे वादळी वाऱ्यामध्ये उडत पाण्याच्या टाक्यासुद्धा भस्मसात झाल्या आहेत। या परिसरातील डीपी जमिनीवर खाली पडल्यामुळे 2 दिवसापासून लाईट बंद असल्याची दिसून येत आहे। नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी बांधवाच्या वतीने तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे। प्रस्थापित राजकारण्यांनी दलित आणि मुस्लिमांचे फक्त मते घेऊनच राजकारण केले। भारतीय राजकारणात जातीपातीचे राजकारण मोठ्या प्रमाणात आढळून येत असून प्रस्थापित सर्व राजकीय पक्षांनी दलित आणि मुस्लिमांना उमेदवारी न देता फक्त दलित आणि मुस्लिमांचे मतेच चालतात। लीडरशिप म्हटलं की उच्च जातींना स्थान देत कोणतीही लोकसभेची उमेदवारी दिल्या जात आहे। त्यामुळे सर्व दलित, मुस्लिम व बहुजनांनी लोकशाही प्रक्रियेमध्ये जागृत होऊन मतदान केले पाहिजे। आज परिस्थितीला सर्व देशभरामध्ये बहुजन समाजाचा नेतृत्व बहुजन समाज पार्टीच्या संस्थापक अध्यक्ष बहन मायावती करत असून त्यांचे हात मजबूत करण्यासाठी हाती निशाणीला मतदान करत आपला मतदानाचा हक बजावला पाहिजे, असे मनोगत परभणी लोकसभा बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार आलमगीर खान यांनी गंगाखेड तालुक्यात कार्यालय उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले। या प्रसंगी बहुजन समाज पार्टी जिल्हा संघटक जाफर खान, लोकसभा अध्यक्ष देवराव खंदारे, बहुजन समाज पार्टी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवराज पैठणे, बीएसपी जिल्हाध्यक्ष प्रसन्नजीत मस्के, सचिव समाधान पोटभरे, गंगाखेड विधानसभा अध्यक्ष संतोष हनवते यांच्यासह आदींची उपस्थिती होती। कार्यालय उद्घाटन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधोधन सावंत, अमोल कांबळे, दीपक सावंत, राहुल मस्के, प्रमोद सरवदे, सुरेश उबाडे, दादासाहेब मस्के, अनिल मस्के, मोमीन खान, अझर भाई, बिलाल भाई, सचिन गायकवाड, अमोल साळवे, नितीन हावडे यांनी परिश्रम घेतले। पाणी पुरवठा योजनेसाठी खोदलेल्या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप। जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या पाईपलाईन कामासाठी चांगल्या दर्जाचे सिमेंट रस्ते JCBच्या सहाय्याने मधोमधी खोदल्याने गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले आहे।
केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना हर घर नल से जल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणी करण्याचे जलजीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे। त्यानुसार कोसळी येथे सदर पाणी पुरवठा योजनेचे सुरू असलेले काम ठराविक वेळेत पूर्ण न करता गुत्तेदाराच्या मनमानी कारभाराप्रमाणे होत असल्यामुळे पाईपलाईनसाठी खणलेल्या रस्त्यांना पावसामुळे तळ्याचे स्वरूप आल्याने येथील ग्रामस्थांना चिखल व साचलेल्या पाण्यामधून वाट काढावी लागत आहे। लहान मुले व वयोवृद्ध या चिखलात पडून जखमी होत आहे। जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या पाईपलाईन कामामुळे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे। गावातील 100% रस्ते या योजनेच्या पाईपलाईनसाठी JCB मशीनद्वारे खोदून पाईपलाईन करण्यात आली। खणलेल्या खड्डे मातीने बुजवून टाकण्यात आले। त्यावर सिमेंट रस्ता करण्यात आला नसल्याने गावातील 100% रस्त्यावर पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचले तर काही ठिकाणचे रस्ते चिखलमय झाले आहे। यामुळे ग्रामस्थांना विनाकारण याचा त्रास सहन करावा लागत आहे। जिंतूर शहरात सम्राट अशोक मौर्य जयंतीनिमित्त रॅलीचे आयोजन। आज दिनांक 16 एप्रिल मंगळवार रोजी जिंतूर शहरात सम्राट अशोक मौर्य यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भारतीय बौद्ध महासभेच्या जिंतूर शाखेच्या वतीने आज सकाळी सम्राट अशोक मौर्य यांच्या प्रतिमासहित जिंतूर शहरातील सम्राट अशोक बुद्धविहारपासून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सदर रॅली शहरातील मुख्य मार्ग होता नगरपालिका कार्यालय परिसर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व सम्राट अशोक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली। यावेळेस भारतीय बौद्ध महासभेचे जिंतूर तालुकाध्यक्ष मोहन घनसावत, समता सैनिक दलचे प्रमुख महेंद्र बनसोडे, शंकर भारशंकर, पांडुरंग सूर्यवंशी, कैलास वाकडे, आशा खिल्लारे, शांता घनसावत, कमल खिल्लारे, विशाल घनसावत, सुनीता पाटील, प्रतिभा हरभरे, अशोक वानखेडे, राजाभाऊ काळेसह आदी मान्यवर उपस्थित होते। गुरखी गावगाडा नजरेसमोर उभा करणारा कथासंग्रह डॉक्टर अशोक पाठक यांचे प्रतिपादन। शेतमजूर, इस्त्री, वेदनांचे वास्तव चित्रण गुरखी या राम निकम यांच्या कथासंग्रहात आलेले आहे। गुरखी कथासंग्रह गावगाडा नजरेसमोर उभा करणारा आहे असे प्रतिपादन कवी डॉक्टर अशोक पाठक यांनी केले। ते शेलू शहरातील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या एक दिवसीय एक पुस्तक उपक्रम अंतर्गत सोमवार रोजी कथाकार राम निकम यांच्या गुरुखी कथासंग्रहावर स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात बोलत होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे उपाध्यक्ष MR पटेल हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून गौतम सूर्यवंशी, कथाकार राम निकम यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रंथालयाचे सचिव प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी सर यांनी केले। कार्यक्रमास ललिता गिल्डा, निर्मला लिपणे, प्राध्यापक प्रभाकर रावते, बाबासाहेब चाठणकर, महेश खारकर, प्राध्यापक डॉक्टर गंगाधर गडगे, प्राध्यापक विनायक कोठेकर, प्रकाश धामणगावकर, प्राध्यापक प्रभाकर रावते, दत्तात्रय माकोडे, मधुकर वाकडीकर, नागेश देशपांडे, अमोल बिडवे, सुरेखा चाठणकर, प्रतिभा चव्हाण, प्रमिला कापसे, शुभदा गोडेगावकर, कुंदा मुडावेकर, अनुपमा कुलकर्णी, प्राध्यापक रमेश बैनवाड, संपत पवार, माधव गव्हाणे, विजय ठाकणे सह आदींची उपस्थिती होती।